आज या सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यामध्ये प्रचंड रोष आहे। एकतर अवकाळीमध्ये शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते हातचं पीक गेलं आणि इकडून तिकडून जे पीक आलंय तर शेतकऱ्यांचं जे नगद पीक आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, ऊस आहे, या कुठल्याच पिकाला शासनाने हमी दर चांगल्या पद्धतीचा दिला नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे या सरकारकडे की शेतकऱ्याच्या पिकांना या शासनाने तात्काळ हमी दर चांगल्या पद्धतीचा जाहीर केला पाहिजे आणि शेतकऱ्याची जी चेष्टा या सरकारने चालवली ती तात्काळ बंद केली पाहिजे। या राज्याचे जे मुख्यमंत्री सध्या फडणवीस साहेब आहेत यांनी विरोधी पक्षामध्ये असताना कापसासाठी 12,000 रुपयाची प्रति क्विंटल मागणी केली होती। मग आता तुमचं सरकार आहे, तुम्ही या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, मग आता काय तुम्ही कशाचं पंचांग बघता का? तुम्हाला 12,000 रुपये देण्यासाठी काय अडचण आहे? म्हणून आमची त्यांना मागणी आहे की शेतकऱ्यांच्या कापसाला तात्काळ 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव आपण जाहीर करावा। जर का ह्या सगळ्या एकंदरीत सरकारकडून मागण्या मान्य झाल्याच नाहीत तर याच्या पुढचं धोरण, याच्या पुढचं पाऊल काय असेल? मुळामध्ये आपण पाहितलं असेल की हे सरकार हे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे आणि शेतकऱ्याची कुठलीही गांभीर्य शेतकऱ्याबद्दल नसलेलं शेटजी भटजीचं हे सरकार आहे। आणि आम्हाला वाटत नाही की या आमच्या आंदोलनाने शेतकऱ्याला गांभीर्य काय, ते शेतकरी आमच्या मागण्या मान्य होतील। जर का आमच्या मागण्या या सरकारनं गांभीर्यानं घेतल्या नाही आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन याच्यापेक्षा मोठं आंदोलन लोकशाही मार्गाने आम्ही आणखीन उभा करू। काय हेतू? हा मोर्चाचा हेतू हे आहेत, आपण साधारण जर बघितलं आज 10 वर्षापूर्वी जो सोयाबीनला भाव आहे तो आजही सोयाबीनला तोच भाव आहे। म्हणजे आज सोन्याचा भाव वाढलाय, प्रत्येक वस्तूचा भाव वाढलाय, शाळेची फीस वाढली, मग शेतकऱ्यांना हे खर्च परवडणार आहेत का? मग शेतीमालाला भाव का नाही? यामुळे काय झालेलं आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। मग आत्महत्या झाल्यावर आपण त्या ठिकाणी फक्त सांत्वनपर भेट घ्यायला जातो, पण ती भेट टाळण्यासाठी आत्महत्या होऊच नाही यासाठी काही उपाययोजना करतात का? तर होत नाही। तुम्ही हमी भाव डिक्लेअर करता, पण खरंच व्यापारी वर्ग हमी भावानं भाव घेतात का हे कधी पाहिलं जात आहे का? नुसतंच म्हटलं जातं आहे की हमी भावानं जर माल घेतला नाही तर आम्ही त्यांचे लायसन्स जप्त करू, पण तसं होत नाही। यामध्ये काय होतं, या व्यवस्थेमध्ये फक्त व्यापारी वर्ग मोठा होत आहे, शेतकरी हा चिरडला जात आहे। म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत, सरकारी शाळा बंद पडत आहेत, खाजगी शाळेची फीस अवाच्य सवा आहे। तर मी तर म्हणते हमी भावाला शेतकऱ्यांच्या सर्व मालाला भाव तर पाहिजेच पाहिजे, पण शेतकऱ्याच्या सर्व मुलांना शैक्षणिक खर्च हा फ्रीमध्ये झाला पाहिजे। म्हणजे इंग्लिश मिडियमची फीस आपण पाहतो लाखावर जाऊन पोहोचली, मग शेतकऱ्याच्या मुलांनी हे शिक्षण घ्यायचं कधी? गावातल्या तर सरकारी शाळा तर सगळ्या बंद पडलेल्या आहेत। मग हा शेतकऱ्याला सरकार नेऊन कुठे टाकते? ते शेतकऱ्याला पायाखाली चिरडलं जाते। शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे। शेतकऱ्यांच्या तुरीला, कापसाला 12,000 भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला 7,000 भाव मिळाला पाहिजे। आणि आत्तापर्यंत ज्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून कमी भावामध्ये माल खरेदी केला त्याची भरपाई सरकारनं करून द्यावी। काय मागण्या तर मोर्चा करताय? मोर्चा हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नाही आहे। या जे सरकार चालू आहे या सरकारमध्ये फक्त हे घर फोड ते फोड आणि जे मूळ प्रश्न आहे त्याच्यावरती विसर पडलेला आहे। शेतकऱ्यांचा सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल यासारख्या नगद पीक देणारे भाव याचे सरकार देत नाही आहे। आणि जे CCIमध्ये भाव डिक्लेअर केलेले आहेत तो भाव सरकारनं डिक्लेअर केलेला असूनसुद्धा व्यापारी हे त्याच्या 1,000 ते 1,500 रुपये कमी किमतीनं हा माल खरेदी करत आहेत। दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांवरती डाका पडत आहे आणि हे सरकार त्याची बघ्याची भूमिका घेत आहे। म्हणून हे सरकारला विचारण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे। जर का या मागण्या मान्यच झाल्या नाही तर पुढचं धोरण काय असणार आहे? पुढचं पाऊल काय? जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री बीड अजितदादा पवार जेव्हा ध्वजारोहणासाठी येणार आहेत, आम्ही त्यांना घेराव घालू। त्यानंतर प्रत्येक गावोगावी लोक चक्काजाम आंदोलन करतील, कारण की ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ या आसमानी संकटाने आत्महत्या करत असताना शेतकरी हे सुलतानी संकट जे आहे की शेतीमालाला हमी भाव न देणं, कारण हे सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे। दिवसेंदिवस आपण पाहतो दरवर्षी औषध, पाणी, बी बियाणं यांचे भाव वाढतात, मात्र शेतीमालाला भाव वाढत नाही। आणि सरकार जे आहे ते सत्तेमध्ये असताना, विरोधात असताना मात्र कर्जमाफी करू म्हणतं, मालाला भाव देऊ म्हणतं, सत्तेवर आल्यानंतर मूग घेऊन गप्प बसतं। त्यामुळं आज शेतकरी पुत्रांना या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। हा लढा जो आहे हा लढा एक मातीसाठी, शेतकरी बाबासाठी आहे आणि हा शेतकरी पुत्रांनी पक्षविरहित, नेताविरहित काढलेला हा मोर्चा आहे। सांगा बाबा, काय मागण्यात काय येतं मोर्चा? आम्हाला कापसाला 12,000 रुपये भाव पाहिजे आणि सोयाबीनला 7,000 रुपये आमच्या मालाला भाव पाहिजे। अजून काय मागण्यात? तुरीला भाव पाहिजे। तुरीला सध्या काय भाव आहे? सध्या 5,000 आहे।
आणि किती भाव पाहिजे आता? 12,000 कापसाला किती सध्या भाव? 12,000 8,000 7,000 आहे सध्या. 12,000 भाव पाहिजे सरकारला. 12,000 आणि सरकारने जर का मागण्यास मान्य नाही केलं तर मग पुन्हा आंदोलन करायचं. परत आंदोलन करणार. हा शेतकरी पुत्राचा मोर्चा निघालेला आहे. सोयाबीनला कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, परंतु हे जिनिंगवर कापसाला भाव देत नाहीत आणि सोयाबीन केंद्रावर पण भाव देत नाहीत आणि केलं तर ते उशिरा सुरू केलेलं आहे. या ठिकाणी एकही आमदार नाही किंवा एकही नेता नाही. या ठिकाणी सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि जर भाव जर नाही दिला तर येणाऱ्या 26 तारखेला इथं पालकमंत्र्याला घेराव घालणार शेतकरी आणि भाव घेणारच. नाहीतर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुकीमध्ये शेतकरी एकजूट होऊन यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. ह्या शेतकरी आता इथून बीडमधून ठिणगी पेटलेले आहे आणि हा वनवा महाराष्ट्रभर पेटणार आहे. शेतकरी एकजुटीचा विजय.